कुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या 15 नोव्हेंबरच्या भागामध्ये मधु आणि विजया दोघी जणी गुंजाच्या दाराबाहेर खूप वेळ दार वाजवत असतात। गुंजा दार उघडत नाही तितक्यात कबीर येतो। कबीरला दोघी जणी सांगतात गुंजा ट्युशनवरून आले ना तिथपासून दार नाही उघडत आहे। मग कबीर सांगतो गुंजा दार उघड। इकडे गुंजाच्या समोर मात्र प्रत्यक्षामध्ये आता कडू आजी आलेली असते आणि ती सांगत असते मंगळसूत्र नाही, कपाळाला कुंकू नाही, भुंड्यासारखी फिरतेस बघ तुझी काय अवस्था करते। असं म्हणत देवीचा आता कुंकू घेत ती गुंजावरती उधळणार तितक्यात गुंजाला आवाज येतो गुंजा मी कबीर आहे दार उघड। मग गुंजा दार उघडते। कबीर म्हणतो काय झालंय आणि ही स्वतःची अशी अवस्था का बरं तू करून घेतलेली आहेस। यावरती गुंजा सांगते साहेबा कडू आजी आली होती, मी ज्या वेळेला ट्युशनला गेले होते ना तेव्हा कडू आजी आली। कबीर म्हणतो काय बोलतेस तू, कडू आजी इकडे आली होती। गुंजा सांगते हो माझ्या। त्याच्यावरती कबीर म्हणतो अगं तुला भास झाला असेल। गुंजा म्हणते मला आईचा सत्याव्याचा भास होईल पण कडू आजीचा भास जन्मात होणं शक्य नाही, कडू आजी आली होती। असं म्हणत घडलेला सगळा प्रकार कडू आजीला बघितल्याचं गुंजा सांगते आणि कबीरला टेन्शन येतं। इकडे कबीर आता त्याच्या ओमर मित्रासोबत बाहेर बसलेला असतो तेव्हा त्याचं लक्ष नसतं म्हणून ओमर त्याला चहाचा चटका देतो। कबीर म्हणतो काय चाललंय तुझं। याच्यावरती ओमर म्हणतो तू नको असलेल्या नात्यामध्ये अडकत चाललेला आहेस, मृण्मयीसोबत तुला लग्न करायचं नाहीये पण आईला दिलेल्या वचनामुळे तू हे लग्न करतोयस आणि या सगळ्यामध्ये तू न प्रेमाचा फसवणूक करतोयस। म्हणजे लग्न हे असं बंधन आहे प्रेम आणि विश्वास याने टिकवून ठेवायचं असतं पण तू ते पाण्याने चिटकवू पाहतो आहेस। असं म्हणत ओमर त्याचे डोळे उघडतो। तोपर्यंत गुंजा आता दोघींसाठी चहा घेऊन आलेली असते। म्हणजे विजया आणि मधु दोघींना चहा देत असते तेवढ्यात बाहेरून कडू आजीचा आवाज येतो घ्या गावरान मेवा घ्या आणि देवी आईचं कुंकू घ्या। त्यावरती गुंजा आता म्हणते कडू कडू असं बोलल्यावरती विजया म्हणते कडू काय, 2 चमचे जास्त साखर टाकलेस आणि गोड झालाय, हा चहा ने बरं आणि पुन्हा करून आण। आणि गुंजा आता चहा करण्यासाठी किचन मध्ये जायचं तर ती हॉलच्या दिशेने येते। त्यावेळेला मधु म्हणते काय ग किचन तिकडे आहे ना। गुंजा म्हणते दार लावते। याच्यावरती मधु म्हणते काय चाललंय तुझं कळतच नाहीये। दार लावल्यावरती आता मात्र कडू आजी समोरच असते। गुंजा पटकन दार लावून आत येते। आत येणार तितक्यात दार जोराजोरात वाजायला लागतं। मग मात्र इकडे विजया सांगते बघ ग गुंजा कोण आहे ते। गुंजाला दार उडायला भीती वाटत असते, ती बराच वेळ लावते कारण कडू आजी समोर असेल तर। मग गुंजा अखेर दार उघडते। समोर आता माया आणि मृण्मयी असते। दोघी जणी समोर असतात। त्यावेळेला माया म्हणते किती वेळेला दार उघडायला आणि ही ना मुलगी दिसली की माझं डोकंच फिरतं। मृण्मयी म्हणते मम्मा तू हिच्यावरती राग का करतेस। यावरती माया सांगते ही डोंगरवाडीची आहे ना एवढंच कारण हिच्यावरती राग काढण्यासाठी पुरेसं आहे। माया खूप चिडचिड करत असते आणि तिने आणलेली शेरवानी ती आता खाली ठेवायला सांगते। त्यावरती मृण्मयी म्हणते कबीरसाठी शेरवानी आणलेली आहे पण तो काय ही शेरवानी कधी स्वतःहून घालून बघेल का म्हणून आम्ही आधीच इकडे आणली। त्यावरती मधु सांगते अगं आईला पण घेऊन ये ना मृण्मयी, तिला सांग नातवाच्या लग्नाची तयारी तरी बघ। मग माया चिडते आणि म्हणते तुमची ही फालतूची बडबड ऐकायला मी इथे आले नाही, मी इथे लग्नाची बोलणी करायला आलेली आहे। त्यावरती विजया म्हणते मला हा शेरवानी वाटत नाहीये, मला ते घालतात ना कपडे म्हणजे जोकर वगैरे तसे वाटतायत। मग माया चिडते आणि म्हणते तुम्हाला काय कळणार एवढ्या महागड्या 5 लाखाच्या शेरवानीची गोष्ट। तेवढ्यात कडू आजीचा आवाज येतो घ्या गावरान मेवा घ्या गावरान मेवा घ्या। मग मात्र गुंजा सांगते मी ना ही शेरवानी साहेबाच्या रूम मध्ये ठेवून येते। म्हणजे गुंजाला इथून एकदाच बाहेर पळायचं असतं जेणेकरून कडू आजीचा आणि तिचा सामना होऊ नये। त्यावेळेला माया म्हणते तू अजून किती ग साहेबाच्या लग्नामध्ये विघ्न आणणार आहेस, या शेरवानीला हात लावू नको, 5 लाखाची शेरवानी आहे। असं म्हणत माया तिला झटकते। त्यावेळेला मृण्मयी म्हणते मम्मा काय बोलतेस तू। तोपर्यंत कडू आजी दाराच्या बाहेर आलेली असते। घ्या गावरान मेवा घ्या असं ओरडत असते। गुंजा मात्र चांगलीच घाबरते। त्यावेळेला इकडे माया सांगते ही असली कसली लोक तुमच्या घरासमोर येऊन उभी राहतात। त्यावरती विजया सांगते स्टेटसचा भाग आहे तो, कसं आहे आमचं दार सगळ्यांसाठी खुलं असतं, कोणत्या रूपामध्ये लक्ष्मी येईल हे काही सांगता येत नाहीये ना, पण स्टेटसच्या गोष्टी तुम्हाला काय कळणार, तुमचं स्टेटस म्हणजे दार नेहमी बंद काय ग मधु। असं म्हणत विजया आता मायाला सुद्धा टोमणा मारते। त्यावरती मधु म्हणते कविता बघ ग या बाईंना काय हवं आहे, त्यांच्याकडून काही घ्यायचं आहे का। असं म्हणत ती कविताला बाहेर पाठवणार तर कविता म्हणते काय हो काय आहे तुमच्याकडे। यावरती सांगते मला जरा पाणी मिळेल का। कविता म्हणते गुंजा यांना पाणी देशील का ग तू जरा। आता गुंजाकडे पाणी देण्याची जबाबदारी येते आणि गुंजा गडबडते। त्यावेळेला गुंजा पाणी घेऊन जात असताना मधु म्हणते गुंजा
पाणी घेऊन जा की. आता कडू आजी गुंजा हे नाव ऐकते आणि कविताच्या तोंडून ऐकते की कबीरच्या लग्नामध्ये खूप मजा आहे हो बाबा. एका मुलाची म्हणजे कबीरसाठी 5 लाखाची शेरवानी. मृण्मयी तुझा नवरा अगदी हिरो दिसणार. 2 वाक्य कानावरती पडल्यावरती इकडे कडू आजी विचार करते, अच्छा म्हणजे हा कबीर म्हणजे वेगळंच रसायन आहे. मी याला साधा सोपा समजत होते, पण हा तर भलताच पोचलेला दिसतोय. जबरदस्ती गावाकडे ह्याचं लग्न लावलं तरी इकडे येऊन पुन्हा लग्न करतोय. ह्याची एवढी मिजाज. आता ह्याची मिजाज उतरवायलाच पाहिजे आणि माझा फायदा करून घ्यायलाच पाहिजे. कडू आजी आता पैशासाठी दोघांनाही ब्लॅकमेल करायचं ठरवून त्या घरामध्ये एंटर करते. 2 वाक्यांनी कडू आजीला सगळा प्रकार समोर आलेला असतो आणि ती आता गुंजाला ब्लॅकमेल करण्यासाठी गुंजाच्या रूम मध्ये येते, ज्या वेळेला तिकडे कबीर पण असतो. कडू आजी सांगते, गावाला लग्न केलं आणि इकडे येऊन पुन्हा लग्न करताय. मी तुमची बातमी सगळ्यांच्या समोर आणणार. तुम्ही जे कारस्थान केलेत ना ते सगळ्यांच्या समोर फोडणार. गावासोबत लग्न करून पुन्हा लग्न करताय. याच्यावरती कबीर म्हणतो, तुमचं तोंड बंद करा. गुंजा म्हणते, कडू आजी नको काही सांगू. कडू आजी सांगते, जर का हे सगळं बंद करायचं असेल किंवा कोणाला सांगायचं नसेल तर माझं तोंड घसघशीत पैशांनी बंद करायला लागेल. यावरती आता गुंजा सांगते, साहेबा एक दमडी देण्याची काही गरज नाही. गुंजाला आता कडू आजी म्हणते, मग बघ मी कसं दाखवते तुला इंगाते. नाही 4 चौघात तुमची नाचक्की केली तर नाव नाही सांगणार कडू आजी. आता कडू आजी 4 चौघात लग्नाचं सत्य सांगणार की पुन्हा काहीतरी गडबड होणार हे येणाऱ्या भागातच कळणार.